वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 25 जुलै रोजी निघालेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पाथर्डी शहरामध्ये पोहोचली आहे। या प्रसंगी बोलताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगेंच्या मागणीवर कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस भूमिका न घेतल्यामुळे आज कोणताही निर्णय झाला नाही आणि समाजाला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आज समाज विभागला गेला आहे। समाजामध्ये 2 गट पडले असून एक गट मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारा तर एक गट मराठा आरक्षणाला विरोध करणारा आहे। त्यामुळे समाजात गावागावात सामाजिक भांडणांच्या वल्गना केल्या जाऊ लागल्या आहेत। राजकीय निर्णय काही घ्या, परंतु आपापसामधील सलोखा कायम ठेवा। समाजामध्ये दुरावा वाढू नये। राजकारण कधीही होईल, तुम्हालाही मतदानाचे स्वातंत्र्य आहे। ज्याला जास्त मते मिळतील तो निवडून येईल। आरक्षण हा सरकार व न्यायालयाचा विषय आहे। या विषयावरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या। यात्रेचा 7 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे समारोप होणार आहे। तर या प्रसंगी बोलताना प्राध्यापक चव्हाण म्हणाले की मराठवाड्यातील गोरगरीब मराठ्यांना, समाजामधील वंचित घटकांना आरक्षण मिळावे या जरांगेंच्या सुरुवातीच्या मागणीला आमचा पाठिंबा होता, परंतु पुढे या आंदोलनातून मागण्या वाढत गेल्या। यामध्ये राजकारण घुसून ओबीसीतूनच आरक्षण हवे या मागणीला मात्र आज विरोध होत आहे। आरक्षणाची असणारी यात्रा ही आम्ही 25 तारखेपासून सुरुवात केली। सुरुवात करण्याचं कारण आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यावं, या संदर्भात राजकीय पक्षाने भूमिका ताबडतोब घेतल्या असत्या तर मला वाटतं समाजाला एक मार्गदर्शन मिळालं असतं आणि समाज विभागला नसता अशी असणारी परिस्थिती आहे। राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही म्हणून असाल की या जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात 2 तट पडलेले आहेत। एक मराठा समाजाचा तट आहे की तो जरांगे पाटील यांना पाठिंबा देतोय आणि दुसरा ओबीसीचा तट आहे की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करतोय। राजकीय परिस्थिती लक्षात घेता हे राजकीय भांडण राहिलं तर काही फरक पडत नाही। मतदान होईल, त्याच्यामध्ये असणारा तो मत व्यक्त होईल, पण हळूहळू हे असणारं भांडण सामाजिक भांडण व्हायला लागलंय। आम्ही एकमेकाच्या लग्नाला जाणार नाही, एकमेकाच्या दुकानावरनं खरेदी करणार नाही, अमुक करणार नाही, तमुक करणार नाही आणि अशा रीतीच्या असणाऱ्या घटना घडत नाही, पण वल्गना केल्या जातात हे निश्चितपणे आहे। आणि म्हणून परिस्थिती बिघडू नये यासाठी आरक्षणाच्या संदर्भातला असणारा जो त्याची माहिती देणं आणि त्यातलं असणारा आवाहन करणं की तुमच्या परिस्थिती न बिघडू तुमच्या हातामध्ये आहे। आरक्षण देणं हे तुमच्या हातात, सरकारच्या हातामध्ये आहे का? पण सरकारने दिलेला आरेवर आहे की चूक आहे हे ठरविकार कोणाचा आहे? कोर्टाचा आहे। मग आपण कशाला भांडायचं? आपला अधिकार देण्याचा आहे, आपला आवाज देण्याचा सारा उमेदवार समाधान निर्णय घेतला की आम्ही आमच्याच समाजाला मतदान देऊ, काही फरक पडत नाही। उद्या ओबीसी समाजाने ठरवलं की आम्ही असताना आमच्याच ओबीसीला मतदान देऊ, काही फरक पडत नाही। याचं कारण ज्याला जास्ती मतं मिळाली तोच निवडून येणार आणि तोच येत्या 5 वर्षामध्ये राज्य करणार आहे। परिस्थिती जाऊ नये, बिघडू नये म्हणून आम्ही असणारा आरक्षणाबाबतली माहिती सगळ्यांना या ठिकाणी देतो। माझं आव्हान आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केले तर ॲडव्होकेट जाधव यांनी आभार मानले। या प्रसंगी वंचित आघाडीच्या नेत्यांसह विविध पक्षांच्या ओबीसी नेत्यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले। या प्रसंगी व्यासपीठावर वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, रोहिणी ठोंबे, सुनीता जाधव आदी हजर होते। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।